स्वामी चांगुलपणा आणि सदाचार यावर असे सांगतात की त्यांच्या मते केवळ माळ जपणे म्हणजे धर्म नव्हे, तर तुमचे वागणे कसे आहे यावरून तुमची भक्ती ठरते. चांगल्या जीवनाबद्दल स्वामींचे काही महत्त्वाचे संदेश. कर्माची शुद्धता. स्वामी म्हणतात, जसे पेराल तसेच उगवेल. तुम्ही जर इतरांचे चांगले केलं तर तुमचं चांगले होईलच. कोणाचेही मन दुखवून केलेली पूजा स्वामींना मान्य नव्हती. त्यांच्या मते परमार्थ हा व्यवहारातून जातो. तुमचा व्यवहार जर शुद्ध असेल तरच तुमची भक्ती फळाला येते. परोपकार हीच खरी श्रद्धा. स्वामींच्या दरबारात जे श्रीमंत लोक येतात त्यांना स्वामी नेहमी गरिबांना मदत करण्याचा सल्ला देतात. दुसऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणे हीच खरी स्वामी सेवा आहे, असा त्यांचा संदेश होता. गरजूला अन्न देणे आणि प्राणी मात्रांवर दया करणे याला त्यांनी सर्वोच्च स्थान दिले आहे. आळसाचा त्याग आणि कष्ट. स्वामींना आळशी लोक मुळीच आवडत नाहीत. ते म्हणायचे, आळशी माणसाचे तोंड पाहू नये. चांगले जीवन जगण्यासाठी कष्ट करणे अनिवार्य आहे. स्वावलंबी राहून प्रामाणिकपणे पैसे मिळवून जो संसार करतो त्याच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहतात. अहंकाराचा नाश. माणूस म्हणजे जेव्हा मी चांगला आहे किंवा मी मोठे काम केले असा अहंकार बाळगतो तेव्हा त्याच्या चांगुलपणाला गालबोट लागते. स्वामींच्या मते मीपणा सोडल्याशिवाय देव भेटत नाही. सर्व काही ईश्वराच्या इच्छेनं होत आहे, ही भावना ठेवणे म्हणजे खरे चांगुलपणे आहे. क्षमाशीलता. कोणी तुमच्याशी वाईट वागेल तरी त्याची क्षमा करा, हा स्वामींचा मोठा संदेश होता. सूडबुद्धीने माणूस स्वतःचेच नुकसान करतो. शांत राहणे आणि दुसऱ्याच्या चुका माफ करणे हे मोठ्या मनाचे लक्षण आहे. नीतिमत्ता आणि सचोटी. स्वामींनी नेहमी सांगितले की अनियमिततेने मिळवलेली संपत्ती कधीही टिकत नाही. थोड्याच गोष्टीत समाधान मानून नीतीने वागणारा माणूस खऱ्या अर्थाने सुखी होतो.